घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळेजण स्वागत आहे। बघा, आज तुम्हाला एक मोहन, वशीकरण, आकर्षण याच्यासाठी तुम्हाला आकर्षण एक टिळा सांगणार आहे, जे कपाळाला टिळा लावायचा। याच्यासाठी बरेच फोन आले, पडेमा एखादा वशीकरणाचा मोहनचा उपयोग सांगा। तर तुम्हाला काय करायचे, कसा हे टिळा बनवायचा सांगतो तुम्हाला। अश्वगंधा चूर्ण, लाजाळू चूर्ण, गोरक्षण, हरतळा आणि मानशिरस। परत एकदा सांगतो, अश्वगंधा, लाजाळू, गोरक्षण, हरतळा आणि मानशिरस हे सर्व समप्रमाणात घ्यायचे। तुम्हाला समप्रमाणात चूर्ण करून ह्याच्यावर तुम्हाला एकत्र गेल्यावर अगरबत्ती, लोबान, गुगोल याची धुरी देऊन याच्यावर तुम्हाला एक जप करायचा आहे। स्वाहाचा जप करून एकदा जप केलं की एकदा त्या जे आपण गंध तयार केला त्याच्यावर स्वाहा म्हणलं की अशी त्या वाटीवर, बाटली जिथे फुला तिथे फूक मारायची। तर असे जर ती गंध सिद्ध होईल आणि गंध सिद्ध झाल्यानंतर ती तुम्हाला एका डब्यात भरून ठेवायचं आहे। डब्यात भरून ठेवला ती वला करताना पण त्याला काय करायचं, तुम्हाला गाईचं दूध भेटलं तर गाईच्या दुधानं वला करायचा आहे। जसं लागेल तसं तुम्ही डब्यात घेऊ शकता, उली बारक्या डब्यात। सगळ्याच एकदा वला करायची गरज नाही। एकदा जप करून ठेवल्यानंतर तुम्हाला कुठं बाहेर कोर्ट कचेरी बाहेर जायचे, तिथे तुमचे काम होत नाही, जिथं तुमचा कामाची शक्यता कमी आहे, जिथं काम होणार नाही, त्या दिवशी तुम्हाला गंध लिहून जायचे नाही। तुम्हाला ते डबीत संग घेऊन जायचे। कार्यालयाच्या जवळ गेलं, दुपारून समजा काम आहे 4 वाजता परत तुम्हाला त्याचा टिळा लावून घ्यायचा आहे। त्या माणसाच्या समोर जायचे, तुमचं वशीकरण त्या क्षणात होईल, तुमचे कामं सगळे होणार आहेत। म्हणून त्याला वशीकरण, मोहन सगळे तर रामबाण असा उपयोग आहे। जेवढा होईल तेवढा शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। परत आपण मित्रांनो एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू। चला, राम राम।